मित्रांनो, स्टार प्रवाहावरील मालिका लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या खूपच रंजक वळणावरती आहे। या मालिकेचा 5 एप्रिलचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। या 5 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की काव्याची मैत्रीण अनिशा ही तिला भेटायला येते आणि तिला असं वाटत असतं की काव्याचं लग्न हे जीवासोबतच झालेलं आहे, पण तिथे येऊन काव्याकडनं तिला समजतं तर जीवासोबत नाही, जीवाचा मोठा भाऊ पार्थ सोबत तिचं लग्न झालेलं आहे। लग्नामध्ये घडलेला सारा प्रसंग काव्याने अनिशाला सांगितला। यावरती अनिशाला पण खूपच वाईट वाटतं। यानंतर अनिशा ही काव्याला म्हणताना दिसणार आहे, जे खरं आहे ते सगळ्या जगाला सांगून टाक की तुझं जीवावरतीच प्रेम आहे आणि तुला हे जबरदस्तीचं लग्न निभवायचं नाही। अनिशाने काव्याला सल्ला दिल्याबद्दल काव्य याच्यावर विचार करू लागते। तिकडे नंदिनी व जीवा गाडीमध्ये असताना नंदिनी जीवाला म्हणते, आता जशी अनिशाची भेट झाली तशी जीविकाची सुद्धा भेट झाली पाहिजे। आणि जीविकाचं नाव ऐकून जीवा चालू गाडी एकदमच थांबवतो, कारण जीविका नावाची ही व्यक्ती अस्तित्वातच नाही। तरी कोणाला समजू नये म्हणून जीवालाच काव्या जीविका म्हणून हाक मारायची। जीवाने गाडी अचानकच थांबवल्याबद्दल नंदिनी त्याला विचारते, तुम्हाला काय झालं, तुम्ही अचानकच गाडी का थांबवली? इकडे अनिशेच्या येण्यामुळे व त्याच्या बोलण्यावरून रम्या व वसुंधरा आत्याला संशय आलेला असतो आणि त्या दोघी बोलत असतात। वसु आत्या असं म्हणतात की ती अनिशा संगीत मध्ये सुद्धा कुठेच दिसली नाही। रम्या लगेच म्हणते, याचा अर्थ तुला कळतोय काय? काव्या साफ खोटं बोलत आहे, ती नक्कीच काहीतरी लपवत आहे आणि आपल्याला हे शोधून काढायचं आहे की ती काय लपवत आहे। तिकडे आता काव्य आणि मानिनी काकू बसलेले असतात आणि मानिनी काकू म्हणतात की तुला जे काय वाटतं ना ते मला सांगत जा, तुझं मन हलकं करत जा। तेव्हा काव्या त्यांना अस्वस्थ मनाने म्हणते, मी सांगू का तुम्हाला माझा प्रॉब्लेम? यावरती मानिनी काकू म्हणतात, हो सांग ना, तुला जे वाटत असेल ते सगळं मला मोकळ्या मनाने सांग। तेव्हा काव्या मानिनी काकूला सांगू लागते की माझं हा शब्द बोलून काव्या मध्येच थांबते। तिला माझं हे जीवावरती प्रेम आहे असं सांगायचं असतं, पण ती मध्येच थांबते। मालिकेमध्ये आता रम्या व वसु आत्याला काव्यावरती संशय आलेला आहे आणि त्या दोघी या गोष्टीचा तपास नक्कीच करणार हे आपल्याला सुद्धा माहिती आहे। आता रम्या व वसु आत्याला या गोष्टीचा छडा लागेल का आणि काव्याने घरच्यांना सांगण्याच्या आधीच त्यांना हे समजून तिचं भांड फोडणार का, हे मालिकेमध्ये आता बघणं मजेशीर असणार आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।